नमस्कार, आयबीएन लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे. मी निखिल वगैरे स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या सवालमध्ये. आपला आजचा सवाल आहे, बिना कोटवर मी साडीवर चांगला दिसेल काय? मला हा, जर तुमचं उत्तर हे बघून जर हा असेल तर X टाईप करून पाठवा या नंबरवर. हा जर तुमचं उत्तर नाही जरी असेल तरी N टाईप करून पाठवा या नंबरवरती. आणि जर आमचा हा नंबर बंद असेल तर प्लीज आमच्या चिंटूच्या नंबरवरती पाठवा. हे चिंटू नंबर दे. अरे रेंज नाही रे. का रे? नो आयडिया. गेट आयडिया. आमच्या चिंटूकडे आयडिया नाहीये. काय नाही, आपण आपल्या पाहुण्यांचा नंबर देऊया. हे आहेत आपले अतिथी पाहुणे. सॉरी, यांचं आपण इंट्रोडक्शन करून देऊया तुम्हाला. हे आहेत, यांच्या आधी आपण आपल्या संवाददाताकडे जाऊया. आपले संवाददाता आपल्या बरोबर आहेत. तिकडे अतिरेक्याचा हल्ला झालेला आहे. बघूया तिकडे काय चालू आहे. नक्की अतिरेक्याचा हल्ला झाला की पोरं फटाकडे उडवतात आहे. आपण जाऊया आपल्या संवाददाताकडे. और नमस्कार, मैं दीपक चौरसिया बोल रहा हूँ आज तक से. दीपक चौरसिया और आज तक से? का रे, तुला तिकडनं हाकलला का? वो क्या हुआ कि हमारे स्टूडियो में एक हॉट लड़की आ चुकी है और आपको तो समझ में आते होगा कि एक हॉट लड़की आई तो क्या होता है. मी समजू शकतो तुमचं काय आहे ते, कारण की आमच्यावरती एक अशी पाळी येणार आहे. बरं ठीक आहे, नंतर आपण ऐकूया लोकांना. त्याच्या आधी भैया दीपक चौरसिया, आप बता सकते हैं आप कुछ न्यूज़ वगैरह लाए कि नहीं? हाँ, मैंने बिल्कुल एक न्यूज लाई, गर्मा गर्म न्यूज. पैंट फटी की फटी रह जाएगी आपकी. आपने कभी ये सुनी नहीं है. हाँ, मी थांबवणार आहे दीपक चौरसिया, ते थांबवणार आहे. मी घेणार आहे एक ब्रेक. पाहत राहा फक्त आयबीएन लोकमत. तुरु तु तुरु दु तुरु तु तुरु दु दु दु. कहते हैं कुएं का मेंढक कुएं से बाहर नहीं निकलता क्योंकि वो वहां पे ही खुश है. सॉरी आंटी, सॉरी. मैं बताऊं क्यों नहीं निकलता? क्योंकि वहां पे रोमिंग लगती है ना. क्योंकि उसके पाँव में चोट लगी है. क्योंकि उसके बीवी ने मना किया. क्योंकि वो मेंढक की नहीं, कछुआ है. क्या क्या चालू है? क्या हुआ मेंढक तेरी? क्या फालतूगिरी कर रहा है? ये क्या चालू है? अरे कैसा दिख रहा है आपको? किधर गया? ये चाकू. अरे चाकू है यार, रामपुर. वे क्या पूछू, क्या ले रहा है तू? ये चाकू इधर ला, माइक ला. मैं बताऊं, कुएं का मेंढक कुएं से बाहर ही नहीं निकलता क्योंकि भाई अपन कर रहे थे ना पप्पू भाई, आपको देना पड़ेगा ना. Keep it simple. नमस्कार, ब्रेक नंतर पुन्हा स्वागत आहे आपलं आयबीएन लोकमत मध्ये. जाण्यापूर्वी आपण प्रश्न पाहिला होता. बघा आजचा सवाल काय आहे ते. बिना कोटचा मी साडीवर चांगला दिसेल काय? बघा पडद्यावरती किती लोक म्हणतात. 90% लोक म्हणतात मी नागरात चांगला दिसेल. हा ऑप्शन कोणी दिला होता? हा ऑप्शन चुकीचा आहे. हा कॅन्सल करून टाका. ठीक आहे, आपल्या प्रश्नावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी मी इकडे आपल्या प्रमुख अतिथींना बोललो आहे. श्री बाबूराव गणपतराव आपटे आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. बाबूराव, उत्तर द्या. बाबूराव, चष्मा नीट करा. हा, आणि उत्तर द्या. आपला प्रश्न विचारलेला आहे, प्रश्नावर उत्तर द्या. प्रश्न तर कळू द्या. बघा, त्यांना प्रश्न माहित नाहीये, मग कशाला इकडे काय जेवायला आले ना तुम्ही? ठीक आहे, आपण प्रश्न करायच्या आधी आपण जाऊया आपल्या संवाददाताकडे, दीपक चौरसियाकडे. दीपक. और नमस्कार, मैं दीपक चौरसिया. जैसे मैं आपको जाने से पहले बोल के आया था कि मैं आपको एक सनसनी खबर सुनाने वाला हूँ. ये खबर आपने दुनिया में कभी देखी नहीं होगी. ये दुनिया में सबसे पहली वारदात हुई है ये खबर की. ये खबर सुन के आपका खड़ा हो जाएगा. आई मीन खड़े, रोमटे खड़े हो जाएंगे. अच्छा देखिए, जैसे मैं आपको कहा था कि दुनिया में एक खबर कभी नहीं हुई है. ये खबर अनजानी है, अनकही कहानी है. ये कभी पहले ऐसा नहीं हुआ है. ये टेलीविजन इंडस्ट्री की, टीवी इंडस्ट्री की हर मायने को तोड़ देगा, हर रिकॉर्ड तोड़ देगा और हर सीमा को तोड़ देगा. तू दिमाग का खीमा मत कर, आगे बोल. जैसे कि मैं आपको बोला था कि मैंने सनसनी खबर लाई है. देखिए, ये बच्चा लोखंड खा रहा है. और जैसे कि आप देख सकते हैं कि ये बच्चा तो लग नहीं रहा, लेकिन इसमें बच्चे की बहुत खूबियां है. बच्चे की आदत है इसको. देखिए वो कैसे प्यार से लोखंड को खा रहा है. लोखंड टेस्टी लग रहा है बहुत. देखिए कैसे दांत कितने स्ट्रॉन्ग है.
लेकिन इसके माँ बाप क्या है? अरे बाप रे, इसके माँ बाप क्या? मैंने माँ बाप को तो ढूंढा ही नहीं। चलिए हमको इनका माँ बाप को ढूंढना है, मैं इसके माँ बाप को ढूंढ के लाता हूँ। तब तक आप लीजिए ब्रेक। मैं हूँ दीपक चौरसिया, कैमरामैन चिंटू के साथ आज तक। बिचारा आज तक बोलतोय, अजूनही आज तकच्या सदम्यामध्ये आहे, बिचारा कन्फ्युज झालेला आहे। जाऊ दे, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करूया दीपक चौरसियाकडे। आपल्या स्टुडिओमध्ये आज इथे उपस्थित आहे मान्यवर अतिथी श्री बाबूराव गणपतराव आपटे यांच्याकडून आपण जाणून घ्या लहान मुलं लोखंड का खातो। तर बाबूराव गणपतराव आपटे उत्तर द्या, घरी बायको तुम्हाला बोलून देत नाही, इकडे तरी उत्तर द्या, लहान मुलं लोखंड का खातोय? आता तुम्ही बायकोचा विषय काढला म्हणून मी सांगतो, नाहीतर असं मी कधी कोणाला सांगत नाही। तुम्हाला सांगतो, माझी बायको मला खूप छळते हो, नुसती घरी मारत राहते मला, लात मारते, बाईक मारते, काय केलं भेटत नाही। ठीक आहे, आपल्या भावनांना आवरा बाबूरावजी, हे आमचं स्टुडिओ आहे, तुमचा घर नाही। बायकोचा विषय प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं। खरं म्हणजे बोलायला गेलं तर माझी बायको सुद्धा मला खूप छळते, मला जेवायला पण देत नाही, माझे कपडे पण मला धुवायला लागतात तो। अरे एक काम करो ना, क्या बोल रहे हो? ठीक आहे, सांभाळा स्वतःला, कारण की आयबीएन लोकमत आपल्याला बोलायचा पगार देते असं। ठीक आहे, आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया। तर आपटीजी, तुम्हाला काय वाटतं, लहान मुलगा लोखंड का खात असेल? आता लोखंड खाते म्हणजे त्याची काय परिस्थिती असेल तर आपल्याला काय सांगता येत नाही। आता तर तो लोखंड खाऊ शकतो म्हणजे आता लोखंड आपल्या लोखंडाची क्वालिटी विषयी आपण बोलायला गेलो तर ती लोखंडाची क्वालिटी खूपच कमी क्वालिटी असते, जसं ती TNTची क्वालिटी लगेच तुटून जाते। माझ्या घरी मागच्या वर्षी तेच वापरलेलं, पण आता ते साफ फुटून चुटून मुटून गेलेलं आहे। आणि आता आपण बघायला गेलं तर तो लोखंड का खातोय, काय शिकवून दिलं ते आपण सुद्धा काही सांगू शकत नाही। आता तो लोखंड का खातोय मला सुद्धा काही कळत नाही। आता तो लोखंड का खातोय, त्याच्या दाताची क्वालिटी खूप चांगली असेल, तसं बघायला गेलं तो बबूल टूथपेस्ट वापरत असेल, हो त्याची क्वालिटी खूपच उत्तम अशी आहे, मी सुद्धा तोच वापरतो। बघा माझी दात किती सुंदर आणि अशी कडक आहे, बघा ई वास सुद्धा खूप अतिशय सुंदर असेल बघा। शी इकडे गटर कोणीतरी उघडलेली दिसते, खूप अनेकदा वास सुटलेला इकडे। मी गटर बंद करायला सांगतो बाबूला, आपण जाऊया दीपक चौरसियाकडे, तो काय म्हणतो याच्यावरती। दीपक, हे दीपक, आ गए आप? अरे क्या बोल रहे हैं? हाँ, अरे हमारी सनसनीखेज खबर के पास जा रहे थे। ये खबर आपने कभी सुनी नहीं है, बड़ी ग्राउंड ब्रेकिंग खबर है। ये हम सिर्फ आज तक आपके लिए लाइव कवरेज लाया है, यहाँ कभी आपको नहीं मिलेगा। जैसे कि आप हमारे पीछे देख सकते हैं कि, अरे आप पीछे देखिए यार, मेरे देखते क्यों नहीं यार, आपको क्या प्रॉब्लम है? खा रहे हो बैठ के, आप पीछे देखिए मेरे, इतना बड़ा खबर आपको कभी सिर्फ आज तक ही ला सकते हैं। ये खबर देखिए, हम जैसे हमारे पीछे ये बच्चा लोखंड खा रहा है, बच्चा लोखंड खाता कैसा है, कौन सा दंत मंजन यूज करता है, दांत किसके बने हैं, जानना है हमको। ये इसके माँ बाप कौन है, क्या ये माँ बाप इसका इंसान है या फिर कोई एलियन, जानते हैं इनके बाप से। मी थांबवणार आहे दीपकला मी इथे थांबवणार आहे। माफ करा, मी मस्करी केली तुमच्यावर। आपण जाणार आहोत पुरा दीपककडे, त्याच्या वडिलांना भेटूया मुलाच्या। दीपक, आइए मिलते इसके पिता महेंद्र सिंह धोनी से। क्या आप इसके पिता हैं? हाँ, ये हमारा ही बेटा है। क्या ये आपका बेटा है? हमारे देश में तो जो बाप होता है उसका ही बेटा होता है। अच्छा, ठीक है। तो आप क्या सोच रहे हैं कि कैसे सीखा इसने लोखंड खाना? जब ये पैदा हुआ तब हम इसको इंसान का ही बेटा समझते थे, हमेशा की तरह दूध ही पिला देते, लेकिन ससुरा एक दिन दूध के साथ ग्लास ही खा लिया। इसने दूध के साथ ग्लास खा लिया है, तो कभी देखा नहीं होगा। तो क्या हुआ, फिर हम लोग ने इसका टैलेंट पहचान लिया। चल, टैलेंट ही पहचान लिया। तो हम लोग ने इसको पहली बार पिन खिला दिया, सनसनीखेज खुलासा, इसको पहली बार पिन खिलाया गया। बाद में हमने इसको हथौड़ा खिला के दिखा, वो भी खा लिया। सुनो, वो भी खा लिया। बाद में हम लोग ने इसको घर का ताला दे दिया, वो भी खा दिया। ताला खा लिया, ताला खाते हो बच्चे, तुम कितने स्वीट हो साले बच्चे। तो फिर वो इंडिया का रिकॉर्ड
बनाने के लिए देखा, इसलिए वो पटरी का भी रूल खाने का रेल की पटरी क्या बात हो यार, इधर आओ। क्या बात हो? मी इकडे पत्ते वाटणार आहे तुम्हाला, पाहुणे पत्ते घ्या। हे घ्या 10 रुपये। एक काम करा, हे घ्या माझ्याकडनं 20 रुपये। हे घ्या 50 रुपये। हे घ्या 100 रुपये। हा घ्या माझा चष्मा। हा घ्या। हा घ्या माझा कोट। अहो बस करा। तुम्ही आलेला आहात का? हो, माफ करा। ते आपण जाणार तोपर्यंत मी कपडे बदलून येतो। हा, जैसे कि हम जाते वक्त देखे थे कि इनके बाप ने एक बयान दिया था कि एक वर्ल्ड रिकॉर्ड तोड़ने वाला है ट्रेन की पटरी को अगर। आइए इन बाप की आंखों के देखते हैं। देखिए इन बाप की आंखों कितनी आशाएं हैं, कितने सपने संजोए हैं इस आंखों ने। देखिए इन आंखों की नमी प्यार को, देखिए इन आंखों को कहाँ देख रहे हैं, कहाँ सोच रहे हैं, क्या सोच रहे हैं ये आंखें। अरे इनकी तो माँ की आंख, सॉरी इनकी आंख कितने प्यारे हैं। और यहीं से हम ख़त्म करते हैं इस सूचना को और ले चलते आपको स्टुडिओ पर लाईव्ह निखिल वागले के पास। आपण पाहिलेलं आहे दीपक चौरसियाने आपल्याला दाखवले त्या वडिलांचे डोळे, त्यांच्या डोळ्यामध्ये आपण पाणी पाहिलेलं आहे, अश्रू पाहिलेले आहेत, भरपूर काय काय पाहिलेलं आहे। पण आपल्याला मेन तिकडे बघायचं आहे की त्यांच्या डोळ्यामध्ये आशा होती की त्यांचा मुलगा रेकॉर्ड तोडणार आहे रेल्वेच्या रुळाला खाऊन। तर आपण आपल्या पाहुण्यांकडून जाणून घेऊया की पाहुणे आपल्या त्याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे। पाहुणे उत्तर द्या। असं वाटतं की तुम्ही इकडे काय उत्तर देऊ नका, मीच तुम्हाला इकडे सांगणार आहे की त्या मुलाला मी आपल्या घरी घेऊन जाणार आहे। हो, तो क्यूट आहे ना? नाही, तो क्यूट आहे म्हणून नाही घेऊन जाणार आहे, माझी जुनी पेटीचा टाळा उघडत नाहीये म्हणून त्याला टाळा घरी घेऊन जाणार आहे। तर आपण त्या टाळ्यावरती काय आणलं वाटतं ते विचारूया। तुम्हाला काय वाटतं, टाळा तोडणं योग्य आहे का त्या मुलाकडून? उत्तर द्या। तुम्ही काही उत्तर घेऊ नका, मी इकडे ब्रेक घेणार आहे, आपण इकडे ब्रेक घेणार आहोत, कुठेही जाऊ नका असं मी तुम्हाला कधीपासून बोलतोय, सांगितलेलं नाहीये। तुम्ही जाऊ नये, तिकडे काय काम असतील ती कामं करून या, पुढच्या इकडे बसू नका, उठा आणि पळत सुटा। तुरु तु तुरु दु तुरु तु तुरु दु। अबे दिमाग क्या औलाद, दीवार में क्या घुस के बैठेला, कैमरा में देख पीछे। अरे अच्छा तो दोस्तों एक बार क्या होता है, माँ अपने बेटे को पार्क में लेकर जाती है। तो बेटा माँ से बोलता है, मम्मी मम्मी वहां चले। बेटा वहां पे शेर है। तो वहां पे चले। नहीं बेटा वहां पे अनएम्प्लॉयमेंट है। पर मैं तो अनएम्प्लॉयमेंट से नहीं डरता। वो इसलिए क्योंकि तुमने इंजीनियरिंग नहीं की है ना। नीट पुस। थुकता किती बोलता ना तुम्ही? कॅमेरा रोल झालेला। अरे चिंट्या रोल झालं, सांगत तरी जा। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयबीएम लोकमत मध्ये। जाण्यापूर्वी आपण प्रश्न पाहिला होता। हो, प्रश्न पाहिला होता, बिना मी साडीवर चांगला दिसेल काय बघा पडद्यावरती परत एकदा कसं दिसतोय मी ते। उत्तर हे बघून जर हा असेल तर एच टाईप करून या नंबरवर पाठवा। जर उत्तर तुमचं नाही असेल तर एन टाईप करून या नंबरवर पाठवा। आणि जर तुमच्या मोबाईलमध्ये बॅलन्स नसेल तर तुमचा मोबाईल कृपया करून माझ्या घरी पाठवा, ठीक आहे? तर आपण लोखंडावरती होतो, तर आपण लोखंडावरती जाणून घेणार आहोत आपल्या पाहुण्यांकडून काय त्यांचं मत आहे लोखंडावरती। पाहुणे उत्तर द्या, मुलगा लोखंड घालतो याच्या पाठी तुमची अजून काय काय प्रतिक्रिया, उत्तर द्या। तसं बघायला गेलं तर तो लोक नाही, मी तुम्हाला थांबवणार आहे। पुन्हा एकदा माफ करा, आपण जाणार आहोत पुन्हा एकदा दीपक चौरसियाकडे। दीपक। और आपका फिर से स्वागत है, मैं हूँ दीपक चौरसिया। जैसे इस पहले शो में हमने आपको बताया था कि कैसे एक बच्चा लोखंड खाता है। जी हाँ, लोखंड खाता है एक बच्चा। कैसे इस पूरे खबर की हमने तहकीकात की थी। हमने आपको इसके बाप को मिलाया था, बाप की आंखों को भी दिखाया था, कितने अच्छे आँखी थी ये। मैं भी बहुत कुछ नहीं, ये टेरिस वेरिस छोड़ दिए। आइए आपको हम लोगों से मिलाते हैं, लोगों की प्रतिक्रिया कैसी है, लोग इसके बारे में क्या जानते हैं, लोगों का क्या मत है।
अरे इनसे पूछते हैं क्या 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 चाहते हैं ये इस। हाँ बोलिए, आपको कैसा लग रहा है? एक मिनट रुको भाई साहब रुको। हाँ ये बच्चा लोखंड खा रहा है, आपको कैसा लग रहा है? अभी शौशाब दबा जाओ ना, शौशाब जाओ। अरे ये क्या बोल रहे, कुछ समझ में नहीं आ रहा है। क्या आप ये लोखंड आप भी खाएंगे? ऐसा तो क्या बोल रहे हैं आप? हम यहाँ पे चिंटू को बुलाते हैं, क्या बोल रहे हैं? चिंटू यहाँ पे आ जा। अरे ये टेररिस्ट है, भागो। कब से बोल रहा हूँ मैं टेररिस्ट हूँ। हाँ ठीक है, आ जाइए। टेररिस्ट तो क्या हुआ, हमारे घर पे बहुत टेररिस्ट पड़े, आ जाइए। दीपक चौरसेने आपल्याला सतत माहिती दिलेली आहे की कसा तो मुलगा लोखंड खातोय आणि आपणही सतत पाहिलेलं आहे। कामधंदे सोडून तुम्ही पण तिथे बसलेला आहात टीव्ही समोर, तो मुलगा कसा लोखंड खातोय हे बघायला। ठीक आहे, आपण पुन्हा एकदा जाऊन घ्या आपल्या पाहुण्यांकडून की तो मुलगा कसा लोखंड खातोय। पाहुणे बोला, उत्तर द्या। तो मुलगा लोखंड खातोय याच्यावरती तुम्हाला अजून काय बोलायचं, उत्तर द्या। मी थांबवणार नाही यांना परत थांबवणार आहे, कारण आपल्याबरोबर दूरध्वनीवरून आपल्याबरोबर आहेत विठ्ठल गाणे साहेब, ते आपले विश्लेषक आहे लोखंडाचे आणि आपले आमदार सुद्धा आहेत। तर आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊया त्यांना काय म्हणायचं आहे। हॅलो विठ्ठल गाणे साहेब। हॅलो, तुमचं स्वागत आहे IPL लोखंडमध्ये। आपला आजचा प्रश्न होता की मी साडेशिवाय सॉरी तो विसरून जा। आपला मुद्दा होता की मुलगा लोखंड होते, याच्यावरती तुम्हाला काय बोलायचं आहे? जे तुम्ही जे काय लावलं ते लोखंडाचं ते सगळं विरोधी पार्टीचं हे कारस्थान आहे। मी तर म्हणेल की त्या विश्लेषकाला तर तुम्ही राज्यातून काढूनच टाका, वरून त्या पार्टीलाही अरे बोलून काणे साहेबांचं म्हणणं आहे की तुमच्यासारख्या लोकांना ते राज्यातून काढून टाकणार आहे। त्यांचं असं मत आहे की तुम्हाला निघून जावा। तुम्हाला याच्यावरती काय म्हणायचं? तुम्ही जे बोलताय ते साफ चुकीचं आहे। हे सर्व बोलणं मी थांबवणार आहे त्यांना, मी थांबवणार आहे आपल्या, मी थांबवणार आहे आपण, मी थांबवणार आहे। तुम्ही मला मारू नका काय, मी थांबवणार आहे, जाणार आहे इथून दीपक चौरसेकडे। दीपक जाने से पहले हमने आपको टेररिस्ट भाई साहब से मिलाया था। टेररिस्ट भाई साहब हमारे साथ जुड़े हुए हैं, पूछते हैं टेररिस्ट भाई साहब से आपको बच्चे का खाना कैसा लगा? क्या तेरा बच्चा टेररिस्ट बन रहा, तेरे को लोखंड की पड़ी है? हाँ कब से तेरे बन रहा है? मुझे नहीं बनना टेररिस्ट। ए आ जाओ रे, इसको मारो। मत मारिए। अरे ये बच्चा लोखंड खा रहा, आपको दिखता नहीं क्या यार? क्या बच्चा लोखंड खा रहा है यार? प्लीज देखिए ये बच्चा लोखंड खा रहा है। बच्चा आप बताइए। आपको रोकना पड़ेगा। सीधे स्टूडियो पे कैमरामैन चिंटू के साथ मैं दीपक चौरसिया लोकमत। तिकडे दीपकही मार खातोय, इकडे मी सुद्धा मार खातोय। आपण आजचा आपला सवाल बघितला होता की मी चांगला दिसेल काय, आणि सगळ्या लोकांनी म्हटलेलं आहे हो मी चांगला दिसेल, मी खूप चांगला दिसेल। तुमचंही जे मत असेल तर तुम्ही आम्हाला आता SMS करू नका, टाइम संपलेला आहे तुमचा। मी तुमचा निषेध करतो, तुम्ही मी यांचा निषेध करतो। आपण शेवटी मी इतकंच म्हणेन की आपला इथे कार्यक्रम संपत आहे, मी इकडे तुमची रजा घेणार आहे। पाहत